RK योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्माते दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हे मिशन अयोध्या या चित्रपटाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले, या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई, ठाणे, संभाजीनगर, उत्तर प्रदेश त्याचप्रमाणे जौनपूर आणि अयोध्या येथे करण्यात आलं आहे। अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरांच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणं हे केवळ माझ्यासाठी नव्हे तर संपूर्ण युनिटसाठी एक अद्भुत अनुभव ठरला। मिशन अयोध्या हा चित्रपट केवळ एक कथा सांगणार नाही तर प्रभू श्रीरामांचा अनंत भक्तांसाठी समर्पित एक मिशन आध्यात्मिक प्रवास आहे। इतिहास शिकवणारे शिक्षक आपली ही एक पान इतिहासात असावी इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाचे एक असामान्य ही कथा आहे। हा चित्रपट अतिशय मनोरंजक आहे। प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघावा असं आवाहन दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी यावेळी केलं। आम्हालाही अपेक्षित नव्हते। कोणाला वाटलं की मिशन अयोध्या म्हणजे अडवाणींनी जो रथयात्रा काढलेली त्यावर हा सिनेमा आहे की काय, कुणाला वाटलं अटलजींनी जे इनिशियल घेतलेलं त्याच्यावर हा सिनेमा आहे की काय, कुणाला असं वाटलं की बाबा जे कारसेवकांनी जो लढा दिला त्याच्यावर हा सिनेमा आहे की काय। तर इथे मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो, कारण आपण सगळे पत्रकार मित्र आहात, आपल्याकडूनच ही बातमी बाहेर गेली पाहिजे। हा सिनेमा भूतकाळातील कुठल्याही गोष्टीवर डिपेंड नाहीये आणि तो आधारित पण नाही। दुसरं की हा सिनेमा कुठलाही प्रपोगंडा किंवा प्रचार करणारा हा सिनेमा नाही। हे एक मिशन आहे आणि हे मिशन हे श्रीराम, रामजन्मभूमी मंदिर आणि रामराज्य या तीन गोष्टींना पुढे नेणारं हे मिशन आहे। हा चित्रपट आहे जो जो रामावर नितांत प्रेम करतो, ज्याची रामावर श्रद्धा आहे, आस्था आहे, जो रामाला मानतो, रामाला पूजतो, त्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे, त्या प्रत्येकाचा हा सिनेमा आहे। आणि फार महत्त्वाची गोष्ट घेऊन आम्ही या मिशन अयोध्याद्वारे आपल्या समोर येणार आहोत। त्यामुळे हा कुठलाही म्हणजे प्रचार की किंवा कुठल्याही त्या टाईपचा सिनेमा नाहीये। हा एक चांगला थॉटफुल आणि एंटरटेनिंग सिनेमा। या पत्रकार परिषदेस लेखक दिग्दर्शक समीर सुर्वे, अभिनेते डॉक्टर अभय कामत, प्रसिद्धी प्रमुख राम खंडेलकर, विठ्ठल बडगंची आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र नहीं है, लेकिन अभी ये फैजाबाद भी नहीं रहा। अभी ये अयोध्या है, अयोध्या आम्ही तुम संभालना। इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकणात श्रीराम आहे, प्रत्येक नादात जय श्रीराम आहे, प्रत्येक घराघरात, प्रत्येक चराचरात, प्रत्येक श्वासात फक्त आणि फक्त श्रीराम आहे। आज आपल्या प्रयत्नामुळे आणि आग्रहामुळे आज आम्हाला रामलल्लाचं दर्शन घ्यायला मिळालं।